महाराष्ट्रासह देशात नुकताच भाद्रपद महिन्यामध्ये गणेशोत्सव साजरा करण्यात आला. मात्र नागपुरातील गणेशोत्सव अद्यापही संपलेला नाही. नागपूरकर भोसलेंच्या वतीने नागपुरातील महाल भागामध्ये असलेल्या मोठा राजवाडा येथे दरवर्षी पितृपक्षात हाडपक्या गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. गेल्या 236 वर्षांपासून ही अनोखी परंपरा कायम आहे. पूर्व विदर्भातील लोक या पितृपक्षातील गणेशोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होतात. तसं पाहिलं तर पितृपक्षात शुभ कार्य वर्ज्य असतात. मात्र या अनोख्या गणेशोत्सवाची कहाणी काय आहे, या गणपतीची विशेषता काय आहे, जाणून घेऊ. 1787 मध्ये या गणपतीची सुरुवात झालेली आहे. आमचे पूर्वज खंडोजी महाराज उर्फ चिमणाबापू हे बंगालच्या मोहिमेवर होते. कारण त्या बंगालमध्ये काळ्या जादूचा फार मोठा प्रकोप होता आणि ते या काळ्या जादूच्या प्रकोपामुळं ते आपली बाँड्री बांधून घ्यायचे आणि महिलांना, आया बहिणींना ते घेऊन जायचे. काही युवांना घेऊन जायचे ज्यांना बंधा मजदूर बनवायसाठी. आणि जर त्यांना सोडायला कोणी गेलं तरी बाँड्री बांधली असल्यामुळं जो बी जायचा तो रक्ताची उलटी करून तिथं मरायचा. त्यामुळं आपल्या नागपूरकर भोसलेंचं ख्याती आणि त्यांचं शौर्य हे दूरपर्यंत पसरलं होतं. त्यामुळे बंगालचे काही लोक आले आणि त्यांनी विनंती केली की आम्हाला तिथून अशा ह्याच्यातून आपण सोडवा. त्यावेळेस आपले पहिलेचे जे गणपती असतात, घरगुती गणपती आपण म्हणतो, ते स्थापित झाले होते. महाराज पूजा करत होते आणि तेव्हा ते आले आणि त्यांनी म्हटल्यानंतर महाराजांनी तिथं नवस बोलले की या लोकांची मी मदत करायला जातो, आपल्या आशीर्वादाने विजय झालो तर एक मोठा उत्सव मी साजरा करेन. आणि त्यावेळेस 4 महिने जायला लागायचे, 4 महिने यायला लागायचे आणि मधला लढाईचा पिरियड. तर जेव्हा महाराज वापस आले तर गणपती उठून चुकले होते दुसऱ्या वर्षीचे. मग ह्या गणपतीची स्थापना करायची म्हणून त्यांनी ठरवलं. पण लोकांनी म्हटलं की महाराज आता गणपती उठले तर पुढच्या वर्षी होईल. ते म्हणाले की मी एक राजा आहे, मला मोहिमेवर जाणं आवश्यक आहे, नवस पेळल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. तर पितृपक्षाची चतुर्थी जी असते ती चतुर्थी आणि गणपती स्थापनेची चतुर्थी एकसारखे मुहूर्त आहेत. त्यामुळे गणपती आराध्य देवता मानतो आपण. हर पूजेच्या पहिले त्यांना स्थान दिल्यामुळं सर्वांनी पितृपक्षात चतुर्थीला त्याची स्थापना करून आणि ते मोठा उत्सव, त्यावेळेस जो महाल एरिया होता पूर्ण तो महाल होता, त्याच्यामध्ये एक मोठा उत्सव सर्व जनतेसाठी एक मोठा उत्सव साजरा केला. आणि त्यावेळेसच्या जे बी लोककला असतील त्या तिथं साजऱ्या करायच्या. तर लोकांना असं वाटलं आणि ह्याची विशेषता ही आहे की गणपती 18 हाताचे आहेत. त्यामध्ये 16 हातामध्ये आयुध आहे. लढाईचे आयुध आपण पाहिलेले गणपती फार कुठं पाहिले नसतील. 16 प्रकारचे आयुध आहे. एक आशीर्वादाचा हात आणि एक मुद्रा, हे असे 18 हाताचा गणपती आहे. आणि महाराजांनी म्हटलं की मी जेव्हा मोहिमेवर होतो तर मला असं भासत होतं की 16 आयुध घेऊन गणपती माझ्या मागे आशीर्वाद देत. म्हणून तो 18 हाताचा गणपती ही एक विशेषता आहे याची. आणि तेव्हापासून स्थापना झालेली आहे आणि आज 236 वर्ष झालेली आहेत ही स्थापना सुरू आहे. आणि त्याच प्रकारचे उत्सव इथं आपण करतो. आणि ह्याच्यासमोर ह्याला हळपक महिना म्हणतो आपण, म्हणून याला हळपक या गणपती म्हणतात. व ह्या गणपतीसमोर मस्करी केली तरी चालते म्हणून हळपक गणपती, मस्कऱ्या गणपती अशा प्रकारचे गणपतीचे नाव आहे. हां, मूर्ती म्हणजे 18 हाताची मूर्ती बसवतो. पण त्यावेळेस 21 फुटाची मूर्ती महाराजांनी बसवत होते. आता आपल्याला माहिती आहे 21 फुटाची मूर्ती आता सर्व ह्याच्या हिशोबाने आपण मूर्ती ही जी आपण ही 7 फुटाची मूर्ती नाही सॉरी ही 5 फुटाची मूर्ती आणि 18 हात हे आपण कायम ठेवले. याची जे विधिवत पूजा आहे ते काही म्हणतात की कडक पूजा असते, तर याच्या पूजेसंदर्भात काय? नाही, ह्या गणपतीची काही कडक पूजा नसते. कारण या नवसाला आणि मन्नत पूर्ण करण्यासाठी हा गणपती बसवला होता. आणि ह्यासमोर आपण जेव्हा लढाई काही जिंकून येतो त्याचा एक उत्साह राहते, तो उत्साह आपण साजरा करतो. उज्ज्वल सोंड्याच्या गणपतीसमोर हे उत्सव वगैरे साजरे करता येईल. त्यांची पूजा वेगळी असते आणि ते कडक असते. त्यामुळं अशा ह्याच्यामध्ये आपण ते गणपती स्थापित करत नाही. महत्त्वाचं म्हणजे की हे गणपती फक्त विदर्भातच बसतात असंही बोललं जातं. हे गणपती विदर्भात पूर्ण नाही, काही विदर्भाच्या भागात बसतात. आपण ह्याची सुरुवात इथूनच झालेली आहे. कालांतराने लोकांनी मग त्याला सार्वजनिक ह्याच्यामध्ये ती सुरुवात केली. आणि विशेष आहे की ह्या गणपतीची प्रेरणा घेऊन लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. याची प्रेरणा त्यांनी घेतलेली आहे. आणि हा गणपती त्यांनी सार्वजनिक याच्यासाठी केला की फक्त वाड्यामध्ये त्यावेळेस बसायचा आणि पितृपक्षात एकच गणपती बसत होता. जेव्हा टिळक इथं आले आणि तेव्हा ब्रिटिशांनी जमावबंदी केली होती, त्यावेळेस टिळक जेव्हा यायचे त्यांना घ्यायला भरपूर लोक रेल्वे स्टेशनवर जाऊन त्यांना घेऊन यायचे. पण जेव्हा बंदी झाली त्यानंतर बरेच लोक जात होते. पण टिळक एकदा आले आणि पितृपक्षात आले तर त्यांना घ्यायला 2च जण गेले होते. तर त्यांनी विचारलं बाकी लोक कुठं आहेत, त्यांनी सांगितलं हरवे राजवाड्यात आहेत. तर राजवाड्यात काय तर उत्सव आहे गणपतीचा आणि तिथं म्हणे जमावबंदीत म्हणे तिथं जमावबंदी नाही आहे.
मग टिळकांनी महाराजांचा वेळ घेऊन दुसऱ्याशी भेटले आणि त्यांनी ते बघितलं आणि त्यांनी कल्पना केली की धार्मिक ह्याच्या नावाखाली जर आपण जमा केला तर आपलं जे बी उद्देश आहे स्वातंत्र्याचा तो आपण पूर्णपणे मिटिंग वगैरे घेऊन करू शकतो. आणि म्हणून त्याच्या पुढच्या वर्षी जे आपले गणपती आहेत त्याला सार्वजनिक स्वरूपात आणून ते त्यांनी केले आणि त्याचा उल्लेख आपल्या ह्याच्यामध्ये पत्रिकेमध्ये आहे. तर अशी आहे या हडपक्या गणेशोत्सवाची आणि मस्कऱ्या गणपतीची कहाणी. त्यामुळे मंडळी, तुम्हाला काय वाटतं या अनोख्या गणेशोत्सवाबद्दल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्स अप मराठीला.